एखाद्या माणसाला मदत जर होत असेल आणि व्हिडिओ पण होत असेल तर चांगलंच आहे ना. वाईट होण्यापेक्षा काहीतरी चांगलं होत आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून. बरोबर आहे का? म्हणजे आपला स्वार्थ तर काय नाही आहे तिथं, ठीक आहे, इतरांचाही असेल, पण त्या माणसाकडून तर त्याला मदत होते. खरं. संध्याकाळचं कोणाला लुटलं जात तर नाही ना, त्या आजोबांना कोणी लुटलं तर नाही ना. अगदी बरोबर. ठीक आहे, म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड मला माहित नाही, त्या आजोबांचं काय झालं होतं, ठीक आहे, पण एखादा माणूस जर ते व्हिडिओ करत असेल किंवा काय करत असेल, पुढच्या माणसाला जर चांगलं होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे काय व्हिडिओ बनवणे म्हणजे हे काय आपल्या लाईक्ससाठी वगैरे नाही आहे, पण इतर लोकांना त्याचं उत्तेजन किंवा त्यांना एक प्रेरणा मिळू दे ह्यासाठी तो व्हिडिओ बनवला. मला सांगा अजित, हे सगळं तुम्ही करताय मान्य, एखाद्या नवीन क्रिएटरला हे जाणून घेणं ऍक्च्युली खूप गरजेचं आहे. मी पण हे सांगतो की एखादा क्रिएटर बनण्यासाठी तो लगेच मिलियन मध्ये जातो किंवा लगेच लाखात जातो असं अजिबात नाही. आपली शब्दवेडी फॅमिली, तुम्ही पण जे जुने व्ह्यूअर आहेत, तुम्हाला पण माहिती आहे की आपण किती वर्ष झालं आपण हे काम करतोय. छोट्या छोट्या व्हिडिओज मधून 200, 300, 400 जे काही व्ह्यूज असतील हे करत 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 मग माणसाचा नंबर वाढतो. पण इथं मला हे विचारायचं आहे की मग हे करताना तुम्ही तुमचं पर्सनल काम कसं मॅनेज करता? बघा, आता शक्यतो माझे व्हिडिओ हे रात्रीचे किंवा सकाळी 8च्या आधी असतात, कारण आपण जिथं जातो तिथं व्यवस्थित काम केलं पाहिजे, प्रामाणिक काम केलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही काम काय करता? मी ऍक्च्युली प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे जॉबला. ओके. ठीक आहे, तर तिथे मी वर्किंग असतो. ओके. ठीक आहे, सकाळी 8:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6पर्यंत. शक्यतो माझे जे व्हिडिओ आहेत ते रात्रीचेच असतात. बरोबर. ठीक आहे, लोकांच्या पर्यंत मदत, जे समजा एखादी गाडी बंद पडलेली आहे, शक्यतो मी त्याच्यामध्ये जरा जास्त टोईंग वगैरे केलेलं आहे. एका माणसाची गाडीची चेन तुटली होती इंगळीच्या मागे. ओके. आणि त्याच्या म्हणजे गाडीवर फॅमिली पण होती. ती व्यक्ती चालली होती की बाबा रोहीकडे चालली होती, मग त्यांना मी थोडंसं सहकार्य करू म्हटलं. ते रात्रीची गोष्ट होती. ओके. हे जे चौगुले मामा आहेत ते रात्रीचे जात होते. ठीक आहे, किंवा सकाळ सकाळ जे असतात ते सकाळी 8:30च्या आधी केलेले व्हिडिओ आहेत. का माहिती आहे, आपण जिथं काम करतो तिथं प्रामाणिक काम केलं पाहिजे. खरं आहे. आणि अजून एक काय अजित, की असे छोटे छोटे व्हिडिओ जे असतात ना, म्हणजे जसं की तुम्ही म्हटलं की रात्रीच्या वेळेला चीन पडली किंवा एखादा प्रॉब्लेम झाला, तर दोन गोष्टी होतात तिथं. एक तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पण होतं की त्यांना त्यांचं सोल्युशन मिळतं, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा व्हिडिओ बघून अजून कुणाला तरी ती गोष्ट क्रिएट करावी वाटते की 100% भले व्ह्यूज साठी, भले व्ह्यूज साठी का होईना, मी कोणाची तरी मदत करतो, कोणाचा तरी व्हिडिओ करतो. अशा गोष्टीने समाजात चांगल्या गोष्टी पण घडायला लागलेल्या आहेत ऍक्च्युली. मग ह्याच्यावरच मला एक प्रश्न विचारायचा आहे की समाजामध्ये, जसं की तुम्ही मगाशी म्हटलं की कमेंट्स जी लोक करतात, कोण वाईट करतं, कोण चांगलं करतं, तर समाजामध्ये अशा काही गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून बदलायची तुम्हाला गरज वाटते? म्हणजे असं जनरली आपण एक छोटासा शॉर्ट फिल्म वगैरे जर केला, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता. आता मी ऍक्च्युली अजून एक माझे मित्र आहेत, मी स्टोरी रायटिंग पण करू शकतो किंवा 1-2-3 ते स्टोरी बनवलेले आहेत. ठीक आहे, त्याच्या माध्यमातून आपण त्यांना सांगू शकतो की बाबा काय सांगू शकतो, किंवा एखाद्या माणसाला मदत जर होत असेल आणि व्हिडिओ पण होत असेल तर चांगलंच आहे ना. वाईट होण्यापेक्षा काहीतरी चांगलं होत आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून. बरोबर आहे का? म्हणजे आपला स्वार्थ तर काय नाही आहे तिथं, ठीक आहे, इतरांचाही असेल, पण त्या माणसाकडून तर त्याला मदत होते. खरं. संध्याकाळचं कोणाला लुटलं जात तर नाही ना, त्या आजोबांना कोणी लुटलं तर नाही ना. अगदी बरोबर. ठीक आहे, म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड मला माहित नाही, त्या आजोबांचं काय झालं होतं, ठीक आहे, पण एखादा माणूस जर ते व्हिडिओ करत असेल किंवा काय करत असेल, पुढच्या माणसाला जर चांगलं होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे काय व्हिडिओ बनवणे म्हणजे हे काय आपल्या लाईक्ससाठी वगैरे नाही आहे, पण इतर लोकांना त्याचं उत्तेजन किंवा त्यांना एक प्रेरणा मिळू दे ह्यासाठी तो व्हिडिओ बनवला. आतापर्यंत किती व्हिडिओ बनवला असेल तुम्ही अंदाज? भले पोस्ट नाही केला पण टोटल अंदाजे जवळपास 54 पोस्ट केलेले आहेत मी. 54 पोस्ट केलेले आहेत? त्यातल्या 54 म्हणजे पर्सनल 2 आहेत. म्हणजे मला 2 मुली आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे पण मी आज खूप म्हणजे समाधानी आहे. क्या बात आहे. 2 मुली आहेत, याच्यावर पण एक व्हिडिओ केला पाहिजे ऍक्च्युली. समाधानी आहे मी, खूपच समाधानी आहे. कारण कसं आहे, मुली म्हणजे कसं एकदम काय सांगता येत. खरं आहे, कळलं मला, ते भावना कळल्या. आपण बोला. 54 पोस्ट आहेत, त्याच्यामध्ये एक 8-10 ह्या पोस्ट आहेत त्या मी केल्या. आणि कसं आहे, पोस्ट हे कराव्या किंवा नाही कराव्या ह्या गोष्टी आपल्यावर आहे. ठीक आहे, आणि केल्याच पाहिजेत असंही नाही आहे. बरोबर आहे. तुम्हाला जर पटलं तर करावे, आठवणीत पण ठेवू शकतो आपण. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे की एखादा व्हिडिओ आपण बनवला किंवा एखादी रील आपण बनवली तर ती नेहमी पोस्ट करण्यासाठीच असते असं नाही. कित्येकदा असंही असतं की ते तुम्हाला हवी म्हणून तुम्ही बनवलाय, पण ती व्हिडिओ दुसऱ्याला दुखवू शकते. राईट. बरोबर आहे का? त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ पोस्ट करावाच असं पण नाही. मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जर समजा इंस्टाग्राम तुम्ही फुल टाइम करायचं ठरवाल तर तुमची दिवसभराची किती व्हिडिओ पडतील? हे असंच नामू मामासारखे असे छोटे छोटे जी गावाचे तुमची मंडळी आहेत, असं जर तुम्ही विचार केला तर किती व्हिडिओ टाकाल?
त्यामध्ये कसं असतं वेळ पण जातो, कारण त्याच्यामागे ते बॅकग्राऊंडला म्युझिक दिलं होतं नभोवामांचं. ते तुम्ही edit केलेलं. ओके, अच्छा, हा हा हा. म्हणजे कदाचित मला वाटतं म्हणजे मी काय त्याचं श्रेय घेत नाही, 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 ते बरोबर. एडिट केलं मी, त्याला बॅकग्राऊंड हे मोडून तोडून लावलेलं आहे. आपला एक जुना चित्रपट असेल, तुम्ही बघितला असेल, बर 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 राजा शिवाजी महाराजांचा चित्रपट होता, बर. छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना चित्रपट. म्हणजे त्यातलं म्युझिक थोडंसं मी बघितलं, चालतंय ना बोलत, हो बोला बोला. त्यातलं थोडंसं म्युझिक घेतलं मी आणि काटछाट करून ते त्यांना जोडून दिलेलं आहे. त्यामुळे तो तसा व्हिडिओ अजून इफेक्टिव्ह वाटतं. इफेक्टिव्ह वाटलेला. हा, एखाद्या माणसाला जर त्याचा फायदा होत असेल, ठीक आहे, शिवाजी महाराजांच्या कृपेने आपण म्हणजे कसं आहे, ते चित्रपट त्यावेळी बनवलं होतं, भालजी पेंढारकर काय तर त्यांचा तो जुना चित्रपट आहे. खूप म्हणजे असं त्यांचं पण कौतुक करावं असं वाटतं. त्यांनी हा चित्रपट बनवला, त्याचं जे काही म्युझिक होतं ते म्युझिक मी त्या नभोवामांच्या व्हिडिओला लावलं होतं, रील्स मध्ये लावलं. ते ऍक्च्युअली त्या रील बद्दल पण बोलतो मी, की ते जे व्हिडिओ आहे तुमचं अगदी बरोबर आहे, की नाभोमामांचं तर काम भारीच होतं त्या व्हिडिओमध्ये, ते दिसताना भारी दिसत होतं, पण जे बॅकग्राऊंडला जे हळूहळू स्कोर लावलाय त्यामुळे ते अजून जास्त अंगावर येते, त्यामुळे ते गरजेचं आहे. एडिट वरनं मला आठवलं, तुम्ही एडिटिंग काय काय करता? एडिटिंग फक्त माझ्या एक मोबाईल आहे आणि मोबाईलवरच एडिटिंग. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण बऱ्याच लोकांचा असं गैरसमज असतोय की रील स्टार बनायचंय मला, म्हटलं सगळ्यात पहिला चांगला कॅमेरा घ्यायला पाहिजे, चांगला माईक घ्यायला पाहिजे, तर त्यावर तुमचं काय बोलत? असं काय नाही आहे, मी जस्ट फक्त एक मोबाईल आहे माझा, मोबाईलवर फक्त इंस्टाग्रामचं एडिट लॅब्स म्हणून ऍप आहे, तेच वापरतो, त्याच्यातच तुम्ही एडिट करता? त्याच्यातच करतोय. आणि त्याला कसं राहतं, थोडासा वेळ जातो, मी मान्य करतोय, ती साईज वगैरे वाटते, पण तुम्ही एका मोबाईलवर पण करू शकता. एक सल्ला द्यायचा असेल तर एखाद्या क्रिएटरला जाता जाता, सल्ला म्हणजे एखादा छोटा क्रिएटर आहे, अगदी छोटा, सुरुवात करणार आहे मोबाईल घेऊन, तर त्याला तुमच्या माध्यमातून जाता जाता एक सल्ला काय द्याल? सल्ला म्हणजे असा आहे की आपण व्ह्यूज साठी किंवा काय याच्यासाठी तुम्ही काम करू नका, ठीक आहे. तुम्ही जर अपेक्षा ठेवला तर तुमच्याकडे म्हणजे काही येणार नाही. जर तुम्ही डायरेक्ट समाधानी राहा तुम्ही कुठल्याही गोष्टीत, ठीक आहे, व्ह्यूज वगैरे साठी नाही. आता मी सोशल ऍक्टिव्हिटी करतोय थोडंफार, म्हणजे मला वाटतं की बाबा ते करावंच, कारण मी आमच्या गावामध्ये आहेत सोशल ऍक्टिव्हिटी करणारे लोक आहेत, ठीक आहे, त्यांच्या माध्यमातूनच मी हे सगळं शिकत आलेलो आहे. आमचे पंजोबातून ते म्हणजे पूर्वी करायचे, सरपंच वगैरे होते. आता सध्याच्या घडीला तसं एक अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला, आमचे चुलते आहेत, डॉक्टर आहेत, ते डॉक्टर दत्तात्रय लक्ष्मण शिंदे, ठीक आहे, त्यांचं वय जवळपास 58 असेल. त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता 1995 काय 93 या साली ऍक्सिडेंट झाला त्यांच्या, हा इथून जीव गेलेला मणक्यापासून कमरेखालून, आणि ते डॉक्टर आहेत. आणि त्यावेळी ते 2 वर्ष म्हणजे असं हॉस्पिटलाइज होते. आज ते भारतीय विद्यापीठ आयुर्वेद हॉस्पिटल पुणे येथे सर्व्हिस प्लस त्यांचं काम चालू आहे. बर, जवळपास म्हणजे इतकं मोठं काम चालू आहे त्यांचं. आता आम्ही फार्मसी स्वतः काढलेली आहे रुईमध्ये, आणि जवळपास आता 30 वर्ष झालं ना, 30 वर्ष झालं सलग त्यांनी व्हीलचेअरवरनच काम करतात. बर, इतकं त्यांचं काम चांगलं आहे, आणि इतके लांब लांब पेशंट येतात त्यांच्याकडे, तुम्ही त्यांच्या स्माईलवरनही बरे होऊ शकता. त्यांचं बोलणं इतकं खतरनाक आहे, ठीक आहे, मी त्यांना बघूनच त्यांचं म्हणजे स्फूर्ती घेतो. ओके, ते एक आहेत आमचे चुलते, किंवा गावाहून शिकताय? हा, शिकताय ते, म्हणजे त्यांचंही तुम्ही बघू शकता, त्यांना त्यांचं पण पॉडकास्ट घेऊ शकता. अरे वा, नक्कीच आपल्याला पॉडकास्टची लाईन खूप महत्वाचं आहे, त्यांना विचारा तुम्ही. जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, ठीक आहे, त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखं आहे, त्यांच्याकडून आपण हे सगळं घेतो. किंवा गावातले आमचे एक युवा फाउंडेशन आहे, सह्याद्री युवा फाउंडेशन, त्याच्या मार्फत आम्ही खूप काही कामं करतो. म्हणजे रक्तदान शिबिर असेल किंवा स्वच्छता कार्यक्रम असेल. हाही म्हणजे युवा फाउंडेशन जो आहे गावामध्ये, स्वर्गीय संतोष साळुंके म्हणून होते, यांनी म्हणजे पूर्ण गावाला एकत्र केलं, आणि त्यांच्या मार्फत हा युवा फाउंडेशन तयार झाला. आणि प्रत्येक वर्षी जवळपास आम्ही हे स्वच्छतेचं काम किंवा रक्तदान शिबिर हे ठेवतो. ह्यातलंच अपडेट व्हर्जन तुम्ही रील्स करताय? रील, म्हणजे मी ते लोकांना बऱ्यापैकी माहीत पण नसेल, पण आमचे अवधूत दादा पाटील असू देत किंवा सागर खाडे दादा असू देत, ह्यांना हे माहीत आहे मी करतोय ते, ठीक आहे. फक्त काय 2-3 वर्षापूर्वी म्हणजे संतोष साळुंके आहेत, वयाच्या 45 वर्षी त्यांचं निधन झालेलं, त्यामुळे आज ते त्यांचं आम्हाला जरा कमी भासते, असंही आहे. आपण मगाच्या ट्रॅकवरतीच येऊया. जाता जाता फक्त शेवटला एवढंच, मगाशी जे सल्ला विचारलो मी, आताच्या नवीन क्रिएटरना काय सल्ला द्याल? नवीन क्रिएटरला कसं आहे, थोडंसं तुम्ही व्ह्यूज मिळतील ह्या अपेक्षेनं तुम्ही राहू नका, किंवा व्ह्यूज नाही मिळाल तर तुम्ही नाराज होऊ नका, किंवा त्याच्यामध्ये तुमचं एक बाबा शांतता ठेवा. मी जवळपास एक 20-30 व्हिडिओज टाकले होते, त्याच्यामध्ये काय होतच नव्हतं, ठीक आहे. एक आपण
मनापासून जर काही गोष्ट कुठली तर केली किंवा एडिट्स वगैरे जर काही गोष्ट केली तर ते तुमच्या शक्यतो लवकरच पास होतं. पण एकदा जर तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला की मग खरं आहे. तुमचं लाखोने व्ह्यूज येतील. तुमचं फॉलोअर्स जरी थोडंसं कमी राहिले ते ऑटोमॅटिक वाढतात. फॉलोअर्स असणे ही गरजेचं आहे. बरोबर. पण तुमच्या व्ह्यूजवर सुद्धा कसं आहे, नव्या क्रिएटर्सला न घाबरता पुढे तुम्ही गेलं तर चालतं. कमी व्ह्यूजमध्ये तुम्ही घाबरू नका किंवा लाईक्समध्ये कमी घाबरू नका. तुम्हाला पुढचं जर किंवा तुमचं काय तुम्ही छोटंसं नाटक करत असाल किंवा तुम्ही लघुपट जर करत असाल, काम जर माझ्यासारखं जरी करत असाल तरी घाबरायचं नाही. क्या बात. तर मंडळी, हे होते अजित. ह्यांच्या पॉडकास्टमध्ये महत्त्वाची गोष्ट हीच होती की कोणताही क्रिएटर असेल, कोणताही रील स्टार असेल, तो काय रात्रीतनं रील स्टार होत नाही. बरेच व्हिडिओ आधी टाकावे लागतात, बरंच त्याच्यावरती काम करावं लागतं. जसं त्यांनी सांगितलं की स्वतःची पर्सनल लाईफ सांभाळत काम करावं लागतं. आजचा पॉडकास्ट हा ज्यावेळी तुम्ही बघाल, हे तर कन्फर्म आहे की नाभोमांसारखे अनेक कलाकारांचे व्हिडिओज त्यांच्याकडे शूट केलेले आहेत. म्हणजे लिटरली एक माणसाचा व्हिडिओ एवढा महाराष्ट्रभर पसरलाय, त्या स्वतः माणसाला आपण पॉडकास्टला बोलवले, तसे अनेक लोकांचे व्हिडिओज काढणारा तो एक माणूस आहे.